समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरूच आहे. आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत. दादा, आज सह्याद्रीवर बैठक झाली, त्यामध्ये सर्वपक्षीय बैठक होती ही आणि त्यामध्ये निर्णय झाला की सगळे सोयऱ्याचा निर्णय काढू नका असं ओबीसी नेत्यांचा सूर होता. नाही मी ते काही म्हणतील असं कसं होईल. त्यांच्या मनानं थोडा कायदा चालणार आहे, त्यांच्या मनानं थोडं सरकार चालणार आहे. मग आम्ही पण म्हणतो 16% वरचं आरक्षण दिलेलं रद्द करा. करणार का सरकार? सरकार करणार का? मंडल कमिशनने 14% आरक्षण दिलं होतं, बाकीचं वरचं दिलेलं सगळं रद्द करा. चालन का? म्हणजे तुमची दादागिरी अशी कशी चालणार आहे? आणि सरकार ते जातीवाद करणाऱ्या छगन भुजबळचं कसं ऐकू शकतं? मराठ्यांच्या गोरगरिबांचं वाटोळं कसं करणार? सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करू नका म्हणजे काय? ती करावी लागणार आहे आमच्या व्याख्याप्रमाणे. आणखीन एक शब्द आहे त्याबरोबर, आज TV9ला मी मुद्दामहून सांगतो, आजही मी लातूरमध्ये तो सांगितला आहे की 4 शब्दावरती जे न्यायाधीश आले होते, मंत्री आले होते, त्यावेळी चर्चा झाली होती. त्यातले 2 शब्द सांगतो. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची आमच्या व्याख्येप्रमाणे. व्याख्याचं ती पण दिलेली आहे. ज्या मराठा समाजाची नोंद सापडली, नोंद सापडलेल्या मराठ्यांना सुद्धा आरक्षण द्यायचं, त्याच नोंदीच्या आधारावर, किंवा त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना पण द्यायचं. गणगोतात लग्नाचे सोयरे के जुळतात ते सोयरे, ही एक शब्द. आणि दुसरा असा होता, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रात मागेल त्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं. त्याच्यावरती धनंजय मुंडे साहेब असं म्हणले होते की मग हे सरसकटच होतंय, पण आम्हाला हे शब्द मान्य आहेत. तुमची ही मागणी मंजूर करायची असली आपल्या सगळ्या चॅनलवरती ते विषय, तर कायदेशीर ज्या अडचणी येतात त्या दूर करायसाठी आम्हाला 1 महिन्याचा वेळ द्या तुम्ही. आम्ही 40 दिवसाचा दिला. 40 दिवसाचा हे शब्द आहेत त्यावेळेसचे मंत्र्यांचे. उदय सामंत साहेब पण होते, खूप मंत्री होते, आमदार होते, बच्चू भाऊ होते, स्वतः जजेस होते. यांच्या समोर ते ठरलेलं आहे, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. कारण पण तसं होतं की ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याचा व्यवसाय आणि मागेल त्या मराठ्यांचा व्यवसाय एक आहे, तर त्याला आम्ही देणार. कारण कुणबी आणि मराठा एकच आहे, त्याचा अर्थ असा आहे. आणि त्या 4 शब्दावरती ती बैठक फायनल झालेली आहे. आणि त्या बैठकीत झालेले 4 शब्द जे होते ते सरकारकडं बच्चू भाऊनी आणि मंगेश चिवटे साहेब हे मुख्यमंत्र्यांचे OED आहेत यांनी सोबत नेलेले आहेत. आणि पुन्हा या शब्दात बदलच नाही करायचा. या 4 शब्दात आणखीन 2 शब्द आहेत, तेही तुम्हाला सांगल. त्या शब्द जे त्या कागदावर लिहिले होते, त्या कागदाला चिवटे साहेबांनी लॅमिनेशन केलं. ज्यावेळेस सरकारकडे घेऊन गेले वापस आले त्यावेळेस ते म्हणले, हा बघ मी लॅमिनेशनच केलं पाटील आता. आणि ते मीडियासुद्धा त्यांनी दाखवलेलं आहे की ह्या 4 शब्दाचं आता आम्ही सरकार बदल करणार नाही, तुम्ही नाही करायचं. माझ्याजवळ लॅमिनेशनच, ते कागद फाटला नाही पाहिजे म्हणून. हो, हे सत्य. त्याच्यामुळं मराठा आणि कुणबी एकच आहेत. तुम्ही सगळ्या सोयऱ्यात गिरीश महाजन साहेब म्हणते ते धोका देणार असला दाटूमुठी आता तुम्ही अंमलबजावणी करणार आणि सरकार एकदा तुमच्या निवडणुका झाल्या की ते उडून तुम्ही टाकणार. आमचे आणखीन पुढचाही डाव आम्ही त्याच वेळेस टाकून ठेवतो. आम्हाला माहीत होतं ज्या मॅटरमध्ये महाजन साहेब पडतात त्या मॅटरमधले सगळे लोक फसवितेत. म्हणून आम्ही पुढं ठेवलं होतं की मराठ्यांचा व्यवसाय आणि कुणबीचा व्यवसाय एकच आहे. ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं. आणि त्या शब्दावर आता आम्ही इथून पुढं ठाम आहे. ओबीसी नेत्यांची या बैठकीत असंही म्हणणं होते की सगळ्या सोयऱ्याचा आदेश काढला तर ओबीसींचं खूप नुकसान होईल आणि ज्या कुणबी नोंदी दिल्या जात आहेत ते पण थांबवा म्हणून. नाही, ओबीसी बांधवांचं नुकसान होणार नाही. हे नेत्यांचं राजकीय डाव आहे. ओबीसींच्या काही छगन भुजबळचाच, बाकीच्यांना दोष देत नाहीत आम्ही, बाकीच्या विरोधक मानत नाहीत आणि त्या बिचारे त्यांना विरोधक म्हणून उपयोग पण नाही आहे. छगन भुजबळचंच म्हणणं नाही आहे की त्या रद्द करा, त्या रद्द होत नसतात आणि त्यांचा काय लॉस होत नाही. कारण सगळे मिळून मराठे सगळे मिळून, कारण आधीच मराठे ओबीसी आरक्षण आहेत, सगळे मिळून तेवढी संख्या आहे. 27% आरक्षणाची, 19% आरक्षणाची, सगळे मराठी मिळून. फक्त हे मराठे बाहेर राहिले. आणि आमच्या नोंदी ह्या खूप दिवसाच्या आहेत, आजच्या नाहीत. खूप म्हणजे शेकडो वर्षाच्यात. ओबीसींना आरक्षण आत्ता दिलं आहे, रद्द काय करा म्हणता. कोणाला धक्का लागत नाही. आमचेही लेकरं खातील, तुमचेही खाऊ द्या. ह्या भावनेवर आलं तर त्याला नेता म्हणायचं ओबीसीचा.
एकूणच जी चर्चा झाली सह्याद्री ज्या ठिकाणी बैठक झाली, सर्वपक्षीय नेते होते, परंतु या ठिकाणी सगळ्या सोयऱ्याबाबत असन कुणबी नदीबाबत जी चर्चा झाली, तर मुख्यमंत्री असतील किंवा इतर मंत्री असतील फक्त ऐकून घेण्याची भूमिका घेतली. हं? जी बैठक झाली त्यामध्ये सगळ्या सोयऱ्या असतील, कुणबी नदी असतील, ओबीसी नेत्यांनी विरोध केला आणि मुख्यमंत्री असतील किंवा इतर मंत्री असतील फक्त ऐकून घेण्याची भूमिका घेतली. आता सरकारची भूमिका ऐकूनच घेणार ना ते. परंतु आमच्याशी दगाफटका होणार नाही अशी आम्हाला खात्री आहे. शंभूराजे देसाई साहेब आहेत आमच्या मध्यस्थीला, त्यांचा मानसन्मान शब्दाचा आम्ही मराठ्यांनी केलेला आहे. आणि पुन्हा एकदा शिंदे साहेबांवरती, पुन्हा मराठ्यांनी फडणवीस साहेबांवरती विश्वास ठेवलेला आहे. ते विश्वास सार्थक ठरवतील ही आम्हाला आशा आहे. बघू 13 तारखेपर्यंत. 13 तारखेनंतर काय? नाही मग आता समोरचा निर्णय येऊ द्या. आम्हाला आशा आहे शंभूराजे देसाई साहेब आमच्या सगळ्या गॅजेट्स सगळ्या सोयऱ्यांची सुद्धा अंमलबजावणी करायला लावतील आणि फडणवीस साहेबसुद्धा साथ देतील. मराठ्यांची नाराजी अंगावर फडणवीस साहेब घेणार नाहीत ही आम्हाला आशा आहे. नक्कीच हे ते मनोज जरांगे पाटील आणि सगळ्या सोयऱ्याबाबतीत शंभूराज देसाई असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील हे निर्णय घेतील आणि आम्हाला ते अपेक्षा आहे असंच मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन अप्पासाहेब मावरकरसह संजय सर्वोदय, TV9 मराठी, लातूर.